नमस्कार. 30 नोव्हेंबर 2022च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय बाजारातल्या काही गमती. बाजारातल्या काही गमती असं म्हणण्याचं कारण असं की हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एकीकडे आपला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक 62,000च्या वरच्या पातळीवरती आहे. NSEचा निफ्टी हा 18,600च्या पातळीवरती आहे. आणि मग BSE सेन्सेक्स असू दे किंवा NSE निफ्टी असू दे, हा एकीकडे आजपर्यंतचे विक्रम नोंदवत असताना काही शेअर्स असे आहेत की ज्यांचे बाजारभाव साधारणपणे वर्षापूर्वी म्हणजे 18 ऑक्टोबर 2021ला याच्या आधीचा जो उच्चांक होता त्याच्या तुलनेमध्ये खालची पातळी दाखवत आहेत. कारण साधारणपणे एक आपला समज असा असतो, कल्पना अशी असते की ज्यावेळेला अशा विक्रमी पातळीवरती आपल्या देशाचा शेअर बाजार असतो त्यावेळेला शेअर बाजारात उलाढाल होणाऱ्या एकूण एक कंपन्या जरी सगळ्यात वरचा भाव दाखवत नसल्या तरी निदान त्या लुझिंग लिस्टमध्ये नसतील. परंतु आज जर विचार करायचा झाला तर एक काळ आपल्या देशातल्या शेअर बाजाराचा बेलवेदर म्हणजे ज्याला आपण साधारणपणे वातकुक्कट असे म्हणू की आपल्या देशाच्या शेअर बाजाराची दिशा दाखवणारा असा ज्या शेअर्सचं वर्णन केलं जातं ते इन्फोसिस आणि विप्रो सारखे शेअर्स हे खरं सांगायचं म्हणजे गेल्या वर्षभरातले सगळ्यात मोठे बाजारभावात घट दाखवणारे असे शेअर्स आहेत. आणि म्हणून मी त्याला निर्देशांकातल्या गमती जमती किंवा बाजारातल्या गमती जमती असं म्हणलं. इन्फोसिस या कंपनीची नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, नंदन निलकेणी, मोहनदास पै अशा सारख्यांच्या दिग्गजांची कंपनी म्हणून आपण ओळखतो. अलीकडच्या काळात ओळख सांगायची झाली तर इंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सुनक याच्या यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या ज्या कंपनीच्या वैयक्तिक पातळीवरती विशेषतः प्रवर्तकांशी संबंधित कुटुंबातली वैयक्तिक व्यक्ती म्हणून सर्वात जास्त शेअर असलेली कंपनी म्हणजे इन्फोसिस असं गणित आहे. आणि त्यामुळे बाकी काही नाही तरी परफॉर्मन्सच्या बरोबरीने परसेप्शन म्हणून तरी इन्फोसिसचे शेअर्सचे बाजारभाव वरती असावेत अशी अपेक्षा होती. एकीकडे टाटा एलेक्सी सारखी कंपनी चांगले रिटर्न्स टाटा समूहामध्ये देत असताना इन्फोसिस आणि विप्रो सारखे दोन दिग्गज कंपन्या की ज्या TCSच्या बरोबरीने एका त्या ब्रॅकेटमध्ये त्या पातळीवरती नावं घेतली जायची अशा कंपन्यांचे बाजारभाव खालती येत आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अर्थात इन्फोसिस आणि विप्रो सारख्या कंपन्यांचे शेअर्सचे बाजारभाव का खालती येत आहेत याचा विचार एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये करता येण्याजोगा आहे. माझे जे सशुल्क गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रम असतात डिसेंबर महिन्यात तर प्रत्येक शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी मी असे कार्यक्रम घेणार आहे. यातल्या अनेक कार्यक्रमांमध्ये याची चर्चा किंवा याचे संकेत मी गेले अनेक महिने देतोय. त्यामुळे मला स्वतःला तरी इन्फोसिस आणि विप्रोचे बाजारभाव गेल्या वर्षभरात खालती आले याचा जरासुद्धा आश्चर्य वाटत नाही. केवळ हे इन्फोसिस किंवा विप्रो सारख्या कंपन्यांमध्ये होतंय अशातला भाग नाही. हिंडाल्को आणि टाटा स्टील सारख्या धातू कंपन्यांच्या बाबतीतही ही परिस्थिती होती. ONGC आणि भारत पेट्रोलियम म्हणजे ONGC आणि BPCL या तेल कंपन्यांच्या बाबतीतही ही परिस्थिती होती. त्याच वेळेला बजाज फायनान्स किंवा बजाज फिन्सर्व अशाही अनेक कंपन्यांमध्ये हे भाव होत आहेत. याचा अर्थ तेल, वित्तीय सेवा, संगणकीय सेवा अशा कंपन्या किंवा धातू कंपन्या या आत्ताच्या काळामध्ये उपयुक्त नाहीत असा त्याचा अर्थ नाही. या क्षेत्रांना सरसकटपणे बाद करणं हे आपल्याला परवडणारं नाही. परंतु या क्षेत्रातल्या कोणत्या कंपन्या निवडायच्या या बाबतीत आपल्याला अत्यंत सूचक अशा पद्धतीनं किंवा अत्यंत जागरूकतेनं वागावं लागेल एवढी गोष्ट नक्की. आपण मगाशी इन्फोसिस आणि विप्रोची चर्चा केली म्हणून उदाहरण म्हणून तेवढंच एक क्षेत्र घेऊ. कारण बाजार गप्पांचा एका मर्यादित काळामध्ये आपण व्हिडिओ करायचं असं आपणच आपल्यावरती बंधन घालून घेतलंय. एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात घ्यावी लागेल की संगणकीय सेवा किंवा कम्प्युटर सर्व्हिसेस किंवा ज्याला आपण हल्लीच्या मराठीमध्ये IT सेक्टर कंपनी जसं म्हणतो यांच्या बाबतीतली लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की केवळ तुम्ही किती क्षेत्रांना सेवा देऊ शकता हा घटक जसा महत्त्वाचा असतो तसं तुम्ही सेवा देणाऱ्या देशांचा समूह ज्याला आपण बास्केट ऑफ कंट्री जसं अलीकडच्या काळामध्ये म्हणतो हा किती मोठ्या प्रमाणावरती विस्तृत आहे यावरती तुमच्या कंपनीची कामगिरी आणि पर्यायानं याही कामगिरी लक्षात घेत बाजारानं ठरवलेले बाजारभाव ह्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात. एक गोष्ट अशी आपल्या लक्षात येईल की आज मितीला आपल्या देशाच्या IT सेक्टरमध्ये ज्या कंपन्या कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये इन्फोसिस आणि विप्रो हे ज्या कंपन्यांना सेवा देतात अशा सेवांचं स्वरूप आणि अशा सेवा दिले जाणारे देश यांची संख्या मर्यादित आहे.
आणि एकंदरीतच करोनानंतरच्या काळामध्ये कोणत्याही देशामध्ये गेलं आणि विशेषतः आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशाचा गव्हर्नमेंट किंवा सरकार हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे किंवा ग्राहक आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आज ऋषी सुनक इन्फोसिसचे जावई जरी असले आणि ते जरी ब्रिटनचे पंतप्रधान झाले तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती ब्रिटन आणि पर्यायानं युरोपियन युनियन किंवा युरोपीय देशांकडनं इन्फोसिसला ऑर्डर्स मिळतील अशातला भाग नाही. कारण करोनानंतरच्या काळामध्ये केवळ आपल्याच देशानं आत्मनिर्भरसारखं धोरण राबवलं अशातला भाग नाही, तर अनेक देशांनी इनवर्ड लुकिंग, आत पाहणारी, आंतरवक्रीय अशा पद्धतीच्या आर्थिक धोरणांचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे IT सेक्टरमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती आउटसोर्सिंगची कामं आपल्या देशाकडे येत होती किंवा बॅक ऑफिस प्रोसेसिंगची कामं आपल्याकडे येत होती किंवा डेटा कन्व्हर्जनसारखी कामं आपल्याकडे येत होती, त्याच्यावरती या ना त्या स्वरूपामध्ये बंधनं आलेली आहेत. त्याचबरोबरीनं अमेरिकेसारख्या देशामध्ये बेंचिंग किंवा बेंच सिस्टमचाही प्रमाण किंवा स्वरूप हे आता बदलतं राहिलेलं आहे. अशा गोष्टींचा फटका इन्फोसिस सारख्या विप्रोवरती सारख्या कंपन्यांवरती बसणं हे अत्यंत अपरिहार्य होतं. आणि म्हणूनच माझा या क्षेत्रातला विशेषतः डिजिटल फिनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्रातला गेल्या 40 वर्षाचा कार्यानुभव लक्षात घेऊन गेले वर्षभर मी सातत्यानं इन्फोसिस आणि विप्रो हे नव्यानं खरेदी करण्याजोगे शेअर्स नाहीत, या उलट होता होईतो आपल्याकडे असलेल्या शेअर्सची टप्प्याटप्प्यानं विक्री करत जेवढा काही होईल तेवढा नफा मिळवणं, निदान आपल्या नुकसानाला मर्यादा घालणं, अशा पद्धतीचे संकेत किंवा स्पष्ट मार्गदर्शन मी माझ्या सशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमातनं केलंय. हा आत्मस्तुतीचा भाग नाही, परंतु या तुलनेमध्ये कोणत्या कंपन्यांना, आपल्या देशातल्या IT सेक्टरमधल्या कोणत्या कंपन्यांना भौगोलिकदृष्ट्या विस्तृत प्रमाणावरती देशांची संख्या घेतली जाते असा जर विचार करायचा झाला तर टाटा एल्क्सी, TCS सारख्या कंपन्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अग्रेसर ठरतात. जर आपण तेल कंपन्यांचा अशा पद्धतीनं विचार करायला लागलो तर त्याच्या आधी IT सेक्टर कंपन्यांच्या बाबतीतला एक मुद्दा लक्षात घेऊ की जो काही प्रमाणामध्ये एका वेगळ्या स्वरूपामध्ये तेल कंपन्यांनाही लागू पडतो, आणि तो म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं IT सेक्टर कंपन्यांचा आज आपल्या देशातला सगळ्यात मोठा ग्राहक हा स्वतः सरकार, म्हणजे मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा सरकारी उपक्रम असतील, हा. आणि गेल्या काही वर्षातला या क्षेत्रातला माझा NSDLचा अनुभव मला असं सांगतो की मुळामध्येच एखादी नवीन संकल्पना डेव्हलप करत असताना, सुरू करत असताना त्याचं हार्डवेअर, त्याचं सॉफ्टवेअर, त्याचं नेटवर्क हे काही प्रमाणात तरी खाजगी कंपन्यांच्या मदतीनं उभारण्याकडे केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारांचा जरूर कल असतो. पण काळाच्या ओघामध्ये जसजशा या प्रक्रिया स्थिरावत जातात तसतसं त्याचं IT रिलेटेड संपूर्ण कामही सरकार आपल्या ताब्यात घेतं, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. इन्कम टॅक्स सारखी गोष्ट असेल, GST सारखी गोष्ट असेल, हे अशा प्रकारच्या सरकारी प्रवाहांचं अत्यंत मोठं ठळक उदाहरण आहे. आणि सरकारकडे जेव्हा तुम्ही एक फार मोठा ग्राहक म्हणून बघता त्यावेळेला एक कॉर्पोरेट क्लायंट म्हणून एक गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागते की सरकारी कंपन्या आपले पैसे कधीही बुडवत नाहीत, परंतु सरकारी कंपन्यांकडनं आपली बिलं वेळच्या वेळी वसूल करणं हे काही वेळेला जिकिरीचं काम होतं. करोनानंतरच्या काळामध्ये मुळातच अनेक कंपन्यांच्या, केवळ IT सेक्टर कंपन्यांच्या असं नव्हे, यांच्या लिक्विडिटीवरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत असताना या गोष्टी नजरेआड करून चालत नाहीत. हाच प्रकार काही प्रमाणामध्ये तेल कंपन्यांच्या बाबतीत लागू पडतो. मुळातच आपल्या देशामध्ये ज्या तेल कंपन्या आहेत त्या मार्केटिंग कंपन्या आहेत, त्या कुठच्याही परिस्थितीमध्ये ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या नाहीत. आपल्या देशाच्या तेलाच्या एकूण मागणीच्या अत्यंत कमी प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये तेलाचं उत्पादन होतं. आणि त्यातही ज्या वेळेला आपण तेलाची आयात करण्याची आपली केंद्र ही आखाती देशांकडनं, ओपेक कंट्रीजकडनं, जसजसं आपलं रशियाकडनं तेलाची आयात करण्याचं प्रमाण वाढायला लागलं तसतसं ONGC, BPCL सारख्या पारंपरिक सरकारी तेल कंपन्यांचा व्यवहार आणि त्यांच्या व्यवहाराचं स्वरूप हे बदलणं क्रमप्राप्त झालं.
परंतु कधीही सरकारला ज्या वेगानं त्यांच्या धोरणामध्ये बदल होतात त्या वेगानं सरकारी कंपन्यांच्या कामकाजात बदल करणं दरवेळी शक्य होतच असं नाही. याचा बसणारा फटका हा ONGC किंवा BPL सारख्या कंपन्यांमध्ये येतो. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या 2 ते 2.25 वर्षाच्या काळात सरकारी कंपन्या केंद्र सरकारला फक्त अंतिम लाभांश देतात अशातला भाग नाही. वरचेवर दिल्या जाणाऱ्या अंतरिम लाभांशामुळे एकंदरीतच सरकारी कंपन्यांची गणितं ही वेगळ्या स्वरूपामध्ये बदलतात. त्याचाही फटका ONGC आणि BPCL ला बसतो का याचाही विचार करावा लागेल. टाटा स्टील आणि हिंडाल्को सारख्या कंपन्या या ज्या पारंपरिक धातू कंपन्या आहेत यांचीही गणितं अशाच काही निकषांवरती बदललेली असतात. बजाज फायनान्स किंवा बजाज फिन्सर्व सारख्या कंपन्यांच्या बाबतीतलं गणित थोडं वेगळं आहे. यातल्या कुठच्याही कंपन्यांची मूलभूत आर्थिक कामगिरी मग बजाज फायनान्स असू दे किंवा बजाज फिन्सर्व असू दे ही आता घट्टा निर्देशांक दाखवते किंवा कल दाखवत आहे असं जरासुद्धा कुठेही नाही. परंतु एकंदरीतच ज्या पद्धतीनं वित्तीय सेवांमध्ये कन्सॉलिडेशन हस्तांतरण विलिनीकरण याचे वारे वाहतात, विशेषतः ज्या कंपन्यांमध्ये एकाच क्षेत्रात एकापेक्षा जास्त कंपन्या कार्यरत असतात त्यांच्यामध्ये अशा गणितांचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणावरती येतं. श्रीराम ग्रुप सारख्या कंपन्यांमध्ये वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्या एकमेकात कशा मर्ज होत आहेत हे आपण पाहिलं. HDFC बँकेत मर्ज होतीये हे आपण पाहिलं. ICICI बँकेत मर्ज झालेली आपण पाहिलं. एक अशाच पद्धतीनं टाटा समूहामधल्या स्टील कंपन्याही मर्ज झालेल्या आपण पाहिल्या. आता तर एअर इंडिया आणि विस्तारा यांचं विलिनीकरण होईल अशी ही गणितं पाहिली जातात. अशा परिस्थितीमध्ये वित्तीय सेवा जेथे आता गेम ऑफ मार्जिन्सपेक्षाही गेम ऑफ व्हॉल्यूम्सला महत्त्व आहे याचेही परिणाम बजाज फायनान्स किंवा बजाज फिन्सर्व सारख्या कंपन्यांवरती झाल्या वाचून राहत नाहीत. आणि त्यातच आधीच्या काळामध्ये ज्या वेगानं बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्वचे भाव वाढले होते तो नूर आणि ते प्रमाण बजाजच्या या 2 फायनान्स कंपन्यांना राखणं केवळ अशक्य होतं. मग जर ज्या वेळेला बाजारभाव अतर्क्य पद्धतीनं वाढत होते याच्या आपल्याला गुदगुल्या झाल्या असतील तर या अतर्क्य अशा घटीचाही विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे कारणं वेगवेगळी असतात पण परिणाम तोच असतो. आणि असा परिणाम एकंदरीतच बाजाराच्या कलापेक्षा बाजाराच्या पद्धतीपेक्षा बाजारातल्या घडामोडींपेक्षा वेगळा कल दाखवत राहतो. आणि म्हणून आजच्या शेअर बाजाराचं शीर्षक किंवा बाजार गप्पांचं शीर्षक हे बाजारातल्या गमती जमती असं होतं. मनपूर्वक धन्यवाद.